तो त्याच्या परिवाराचा, तो त्याच्या समाजाचा, तो त्याच्या गावाचा आणि पर्यायाने तो आपल्या देशाचा फार मोठा तोटा करतो आहे। आपला देश आपल्या या मातृभूमीवर सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला बहाल करतो आहे। सर्व तुम्हाला रोग्याला कॅन्सर होतो, तो कॅन्सरचा व्यक्तीला पोखरतो, एखाद्या झाडाला लागलेली कीड घेतली त्या झाडाला किडकिड करतो, तशा प्रकारे एखादा असा आजार करतो म्हणून तो धस्तपुस्त दिसतो, आतमधून मात्र पोखरला जातो। मग त्याला काय भ्रष्टाचार विविधता शोध असेल तर त्याच्या फुफ्फुसावर परिणाम करेल, त्याला दारू पिण्याचा शौक लागला असेल त्याचे जीवन बर्बाद, विविध प्रकारचे शौक किंवा नशा करणारे लोक आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढत आहेत। याची चिंता आता शासनाला लागली आहे। दुसरं कारण असं आहे की भारत देशाला या जगात मुलांचा तरी या जगात त्यांच्या भाषेत चालू होणं का तिकडे तुला काय समजते? मुलांना असं उत्तर दिले जाते, मुलीनं जर बाबाच्या गळ्यात पडून जर म्हटलं बाबा मी तुमची मुलगी आहे आणि मग माझ्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता पप्पा आणि मी पण तुमच्या विश्वासाला जागते, हे दारू सोडा ना, हा खर्रा आजपासून खाऊ नका ना। मुलीचं एक सांगतो तुम्हाला उदाहरण सर, मुलीत किती पावर आहे, मुलीमध्ये किती पावर आहे। अमरावती